खरात प्रकरणामध्ये पहिल्या दिवसापासूनची माझी भूमिका ठाम आणि स्पष्टपणाची होती. खरातच्या कोणत्याही आर्थिक व्यवहाराशी, जमिनीमधल्या पार्टनरशिपशी दुरान्वये माझा संबंध नव्हता. मी कधी कोणत्या महिलेला खरातकडे घेऊन गेले नाही. ना माझा आक्षेपार्ह फोटो व्हिडिओ होता. पण तरीसुद्धा गेले 1.5-2 महिने अतिशय अश्लील अश्लाघ्य भाषेमध्ये विधानं करत, कोणताही पुरावा नसताना माझ्यावर माझ्या कुटुंबियांवरती केलेले आरोप हे अतिशय वेदनादायक होते. आणि म्हणून आता ही माझी लढाई कायद्याच्या चौकटीतून आहे. इतरांप्रमाणे माझ्या कुटुंबियांनी खरातला गुरु म्हणलं होतं आणि म्हणून जो पाद्यपूजेचा व्हिडिओ होता तो अतिशय जुना व्हिडिओ होता. त्यावेळेस मी आयोगाचे अध्यक्षही नव्हते. पण तरीसुद्धा खरात प्रकरणाचा तपास हा पारदर्शकपणे व्हावा यासाठी मी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि प्रदेशाध्यक्षपदाच्या अशा दोन्ही पदांचा राजीनामा दिला. तरीसुद्धा ज्या पद्धतीची चिखलफेक झाली, AIचा वापर करून ज्या पद्धतीचे व्हिडिओ बनवले गेले आणि सातत्याने बदनाम करण्याचं षडयंत्र जे रचलं गेलं, त्याच्यासाठीची ही लढाई कायद्याच्या चौकटीतून. आणि म्हणून आशा मिरगे या बाईने डिबेट शोमध्ये अतिशय असभ्य भाषेमध्ये जी विधानं केली, ती विधानं ऐकून तर मला आश्चर्याचा धक्काच बसला. आणि म्हणून मी 4 एप्रिलला पहिली नोटीस ही आशा मिरगेला पाठवली होती. कायद्यापासून पळ काढताना स्वतःचा बचाव करण्यासाठी या बाईने ही नोटीस स्वीकारली नाही, म्हणून पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून 2दा ही नोटीस परत घरी पाठवली. एकूण 3 वेळा नोटीस पाठवली गेली, पण ही नोटीस या बाईने स्वीकारली नाही. अनक्लेम म्हणून ही नोटीस परत आली आणि म्हणून मला माझगाव कोर्टातून फौजदारी फिर्याद दाखल करावी लागली. माननीय न्यायालयाने याची दखल घेऊन आशा मिरगेला 2 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता कोर्टात हजर राहण्याची ऑर्डर काढलेली आहे. त्यावेळेस मी देखील हजर असेलच, कारण की हा लढा आता स्त्रीत्वाच्या सन्मानाचा आहे. यामध्ये आशा मिरगेप्रमाणेच इतर काही महिलांनी देखील कोणताही पुरावा नसताना अतिशय बेताल विधानं केली, सातत्याने बदनाम करण्याचा प्रयत्न केला, आरोप केले. कोणताही पुरावा त्या सादर करू शकला नाही. त्या सगळ्यांना 2 दिवसापूर्वी दिल्ली हायकोर्टातून नोटिसा पाठवलेल्या आहेत. दिल्ली हायकोर्टातसुद्धा मी उपस्थित राहणार आहे. हा लढा स्त्रीत्वाच्या सन्मानाचा. इथून पुढे कोणत्याही महिलेच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवले जाऊ नयेत यासाठी हा लढा आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या विचारांचा महाराष्ट्र, जिजाऊ सावित्री अहिल्या रमाई भीमाईचा महाराष्ट्र. संपूर्ण वस्त्रात असलेल्या स्त्रीला विवस्त्र करण्याचा प्रयत्न या विकृत मनोवृत्तीच्या लोकांनी केला आणि म्हणून या विकृतीच्या विरोधातला माझा लढा आहे. ही लढाई मी निश्चितपणाने लढेल. पहिल्या दिवसापासून जे सांगत आले ते आजही सांगते. सत्य प्रखरतेने तुमच्यासमोर आहे. कोणताही पुरावा नाही, कोणतंही दुष्कृत्य गैरकृत्य कधीही केलेलं नाही. इतरांप्रमाणे आम्ही हे आध्यात्मिक गुरु खरातला मानलं होतं. याच्या पलीकडे आमची कोणतीही भूमिका नव्हती आणि म्हणून हा लढा मी कायद्याच्या चौकटीतून लढते. 2 जुलै सकाळी 11 वाजता आशा मिरगे हाजीर हो. मी स्वतः माझगाव कोर्टात असेल. रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.